नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या या M2E या यूट्यूब चॅनलमध्ये। या चॅनलच्या माध्यमातून आपण मराठीमधून इंग्लिश शिकवणार आहोत। त्यासाठी मी तुमच्यासाठी आज हा सर्वात अगोदरचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण सेंटेन्स सांगणार आहे इंग्लिशचे, जे तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये वापरू शकता तुमच्या कम्युनिकेशनसाठी। काही सेंटेन्स आहेत जे सेंटेन्स खूप महत्त्वाचे आहेत इंग्लिश बोलताना वापरायला। तर मित्रांनो, याच प्रकारचे सेंटेन्स मी तुम्हाला घेऊन येणार आहे। तुम्हाला फक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे। तर पहिलं सेंटेन्स आहे, कॅन यू हेल्प मी? मराठीमध्ये याचं भाषांतर असेल की तुम्ही मला मदत करू शकता का? त्यानंतरचं वाक्य आहे, वेअर आर यू गोईंग? तुम्ही कुठे चालला आहात? आता हे वाक्य आपण आपल्या मित्रांना जनरलमध्ये विचारतो की तुम्ही कुठे चालला आहात, तर हे या प्रकारे इंग्लिशमध्ये आपण ट्रान्सलेट करू शकतो। आता तुम्हाला तहान लागलेली आहे आणि तुम्हाला कोणाला तरी पाणी मागायचे आहे, तर तुम्ही म्हणू शकता, प्लीज गिव्ह मी सम वॉटर। कृपया मला थोडे पाणी द्या। आता या ठिकाणी वॉटरच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या परीने कुठलाही शब्द टाकू शकता आणि हे वाक्य बनवू शकता। जसे तुम्हाला पेन पाहिजे, प्लीज गिव्ह मी अ पेन। आता इथं सम येणार नाही, कारण की पेन ही एक वस्तू आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पद्धतीने सेंटेन्स बनवू शकता। त्यानंतर तुम्हाला जर काही गोष्टी समजत नसतील, तर तुम्हाला समोरच्याला प्रत्युत्तर द्यायचं। तुम्ही काय म्हणाल? आय डोंट अंडरस्टँड, मला समजत नाही। आता तुम्हाला वेळ विचारायची असेल तुमच्या मित्राला, तर तुम्ही काय विचाराल? व्हॉट टाइम इज इट? वेळ काय आहे? किंवा व्हॉट इज इट टाइम नाव, असं सुद्धा तुम्ही विचारू शकता। टाइम विचारण्यासाठी, वेळ विचारण्यासाठी हे सेंटेन्स तुम्ही डेलीसाठी वापरू शकता। भूक कोणाला लागत? सगळ्यांनाच भूक लागते। तर तुम्ही बोलताना इंग्लिशमध्ये कसं बोलाल? आय एम हंग्री, मला भूक लागली आहे। हंग्री म्हणजे भूक लागणे, हे क्रियापद आहे जे की आपण वाक्यामध्ये वापरतो। आता तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत बाहेर कुठे जायचं आहे किंवा चालायचं आहे, तर तुम्ही त्यांना काय म्हणाल? तुम्ही कुठेतरी बसलेला आहात आणि बसून बसून तुम्ही बोर झालात, तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मित्राला म्हणाल की लेट्स गो फॉर अ वॉक, चला आपण चालायला जाऊ, म्हणजे कुठेतरी बाहेर चालायला जाऊ असं आपण म्हणू शकतो। मित्रांनो, आता हे वाक्य तुम्ही बघितलेले आहेत। आता तुम्ही असेच वाक्य पाठ कराल का इंग्लिश शिकण्यासाठी? तर नाही, ते पॉसिबल पण नाही आहे। मग आता हे असे वाक्य बनवायचे कसे? तर ते वाक्य बनवताना आपल्याला काही ग्रामरचा पार्ट समजून घेणे महत्त्वाचे आहे आणि इंग्लिशमध्ये सेंटेन्स कसे बनवायचे ते समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे। यामध्ये या चॅनलच्या थ्रू मी आपल्याला समोर जसे आपण जाऊ तसे आपण इंग्लिशचे ग्रामर शिकणार आहोत आणि त्या ग्रामरच्या माध्यमातून इंग्लिश कशी बोलायची, सेंटेन्स कसे बनवायचे आणि इंग्लिश बोलायला कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात त्या गोष्टी मी तुम्हाला समजावणार आहे। तद्वतच तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि आपल्या मित्रांपर्यंत ही चॅनलची लिंक पाठवायची आहे। बघा, इंग्लिश बोलणे खूप सोपी आहे किंवा इंग्लिश मध्ये वाचणे लिहिणे त्याहूनही सोपे आहे। फक्त सातत्य, कंटिन्यूटी इज व्हेरी इम्पॉर्टंट टू लर्न इंग्लिश, isn't it? So guys, just for that you need to subscribe this channel and share this link with your friend too. Thank you. Let's see into the next lecture.